मी ॲडव्होकेट रवींद्र जाधव, संग्रामनगर येथील आक्रोश भारतीय जनता पार्टीचा कार्यकारी मंडळ अधिकारी। आज आम्ही आपले तालुक्याचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष फतेहसिंग माने पाटील यांचे चिरंजीव हंसराज भैया माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 2 दिवस झालं संग्रामनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या जेडपीच्या उमेदवार मेघाताई कचरे व पंचायत समितीच्या उमेदवार राजेश्वरी माने पाटील यांच्यासाठी हंसराज भैया माने पाटील यांच्या नेतृत्वामध्ये डोअर टू डोअर प्रचार करत आहोत आणि संग्रामनगर येथील सर्वसामान्य जनतेचा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे। आणि मी आज खात्री देतो की संग्रामनगर जिल्हा परिषदेचं गट व पंचायत समितीचा गट हा 100% जनतेचा जो प्रतिसाद आहे त्यामधून असं दिसून येतं की हे दोन्ही सेट प्रचंड मताने निवडून येणार आहेत। एवढे ॲडव्होकेट रवींद्र बबन जाधव, मी आक्रोश मंडळचा भारतीय जनता पार्टीचा संग्रामनगरचा कार्यकारिणी सदस्य आहे। आता येऊ घातलेल्या संग्रामनगर येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरून जिल्हा परिषदेसाठी मेघा कचरे उभा आहेत आणि पंचायत समितीसाठी राजेश्वरी माने पाटील उभा आहेत। आता प्रचारामध्ये सर्वसामान्य सर्व संग्रामनगरमधील जनतेचा अतिशय सुंदर प्रतिसाद माने पाटील कुटुंबातील राजेश्वरी माने पाटील यांना आहे। आणि संग्रामनगरमधील मी आज सांगतो की जिल्हा परिषदेचा गट मेघाताई कचरे आणि राजेश्वरी माने पाटील या 100% निवडून येणार आहेत। आणि हे सर्वच माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती अतिशय भारतीय जनता पार्टीसाठी सुंदर असा प्रतिसाद आहे। कारण महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना, सर्व योजना भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत। त्यामुळे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर साहेब हे जे गणित मांडत आहे की 9-18-0 होईल ते अतिशय खोट आहे। आणि भारतीय जनता पार्टी ही 2 खासदारापासून देशात 1 नंबर पक्ष सध्या झालेला आहे। आणि उद्या भारतीय जनता पार्टी यशवंतनगर ग्रामपंचायत सुद्धा एक उमेदवार ह्यांना निवडून येणार नाही किंवा वेळापूरचा अशी भारतीय जनता पार्टीची भविष्यात वाटचाल असणार आहे। एवढीच मी प्रतिक्रिया देतो।